नमस्कार मित्रांनो, तर रात्रीचे किती वाजलेत रे? 10:30 वाजलेत आणि आम्ही आलोय गिरगाव चौपाटीला असंच राऊंड मारायला. सकाळपासून संडे आहे आज आणि सकाळपासून घरी बसून ना थोडासा स्ट्रेसफुल फिलिंग येत होती. तर आता बोललो थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी काय करावं, म्हणून आता जेवून मग चौपाटीला थोडंसं फिरायला आलोय. तर तुम्हाला सुद्धा जर असं थोडं अडकल्यासारखं वाटत असेल, गुदमरल्यासारखं, तर तुम्ही असंच काहीतरी तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे गार्डन असेल किंवा असं बीच असेल चौपाटी किंवा असं कुठे ग्रीनरी टाईप असेल किंवा शांत जागा, तर तिकडे चालायला जा थोडंसं. म्हणजे तुम्हाला रिलॅक्स फील होईल. असं घरी बसून मग ते स्ट्रेस अजून वाढत जातं आणि असं एकदम असं गुदमरल्यासारखं होतं. म्हणजे सुट्टी असली, घरात बसलो तर किती टाइम बसून राहणार तुम्ही. तर आता हा माझ्या बाजूला राहतो बिल्डिंगमध्ये. आलो तर त्याला घेऊन मी आलो इकडे आणि आम्ही आता जरा चौपाटी एक्सप्लोर करतो. थोडंसं माइंड रिफ्रेश होतो असं बाहेर आल्यावरती. घरी बसून थोडंसं घुटन होत होतं. तर आता आम्ही फिरतोय चौपाटी. तर रात्री बघा 10:30 वाजलेत आणि अजून माणसं आपल्या लहान मुलांना वगैरे घेऊन चौपाटीवरती अजून बसलेत. थंडगार हवा घेत आहेत आणि खरंच गिरगाव चौपाटी जराशी बाकी चौपाटीपेक्षा मुंबईमधल्या गिरगाव चौपाटी पूर्ण क्लीन आहे. जसं गणपतीमध्ये आणि दसऱ्यामध्ये वातावरण असतं ते विसर्जनच्या वेळी गर्दी, तशी अजिबात नसते बाकी डेजला. एकदम शांत वातावरण आणि स्मेल वगैरे असा घाणेरडा असा आहे नाही इकडे चौपाटीवरती, गिरगाव चौपाटीवरती. आणि चौपाटी एकदम क्लीन, एकदम हवा वगैरे एकदम फ्रेश आहे. काय लोक, कशी वाटते तुला हवा वगैरे? क्लीन वाटते ना. तर मित्रांनो, तुम्हाला मी वाईड अँगलने पूर्ण दाखवतो चौपाटीचा व्ह्यू. हा, तर मग आता आम्ही इथे एन्जॉय करतोय. जर तुम्ही कधी प्लॅन केलात गिरगाव चौपाटीला, तर लेट नाईट गिरगाव चौपाटी चालू नसते, कारण का आता इथे तुम्ही बघू शकता मागे सगळं कचरा वगैरे टाकलाय पब्लिकने. तर आता 12 वाजले की मग चौपाटी बंद करतात, सगळे पोलीस वगैरे येतात आणि मग इथे साफसफाई केली जाते चौपाटीची. तर 12 पर्यंत असते चालू. तर 12 नंतर तुम्हाला इथे अलाउड नाही करणार. तर त्याच्याप्रमाणे प्लॅन करून या चौपाटीला 12च्या आधी. तर इकडे 10-9:30 नंतर पूर्ण खाली असतं वातावरण. तर आता मस्त बसून सगळे एन्जॉय करू शकता तुम्ही इथे. आम्ही आता चौपाटीच्या एकदम जवळ आले बीचच्या समोर. आता इथून मग पाण्यापुढे इथे थोडा बसून थोडासा चिल करणार, गप्पा मारणार आणि असंच बनून राहा. आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.